सर काय म्हणाल तुम्ही ठाण्यात राहतात आणि या ठाण्यातून विविध जे संस्कृती आपली जोपासण्याचा प्रयत्न करतात आणि या ठिकाणी आला कसं वाटतं मला? या ठिकाणी माझंच घर आहे, माझंच होम ग्राउंड आहे टेंबी नाक्यावर आणि ठाण्यातली मला वाटतं पहिली मानाची दहीहंडी आहे ही. आणि जोपर्यंत या दहीहंडीला उपस्थिती होत नाही किंवा हजेरी लागली जात नाही तोपर्यंत उत्सव पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही मला. त्यामुळे एक वेगळं नातं आहे या दहीहंडीशी, या उत्सवाशी आणि खास करून या टेंबी नाक्यावरच्या दहीहंडीशी. त्यामुळे खूप आनंद आहे, दरवर्षी येतो. सगळे हा आनंद, हा जोश जल्लोष बघतो, खूप बरं वाटतं. ठाण्यामध्ये या भागामध्ये खूप असे सण असे उत्सव असतात. तशा तुमच्या काही आठवणी असतील दहीहंडीच्या, गणपती उत्सवाच्या किंवा आपल्या तलावपाडीमध्ये जे दिवाळी पहाट होते त्याच्या काय काय? सगळ्या ठाण्यातल्या सगळ्याच दिवाळी पहाटपासून ते इकडचा नवरात्र उत्सव, टेंबी नाक्यावरचा दहीहंडी उत्सव, इकडचा गरबा, सगळ्याच गोष्टी म्हणजे सगळीच आम्ही दिघे साहेबांबरोबर आम्ही तिकडे तर म्हणजे लहान होतो. मला वाटतं मी 8वी 9वीला असेल तेव्हा त्या आनंद मठीत तिकडे शाखा पहिली, तिथे आम्ही साहेबांच्या सगळे आम्हा मुलांना घेऊन मुलांसाठी काहीतरी कार्यक्रम असायचे, त्यात आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करायचो. खूप आठवणी आहेत आणि मला खूप छान वाटतं की आज माझं ठाणं समृद्ध होतं आहे, प्रगल्भ होतं आहे आणि अपग्रेड होतं आहे. या कॅमेरा पर्सन योगेश मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे.